नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे धाबा स्टाईल काजू मसाला। त्यासाठी हे अर्धी वाटी काजू मी घेतलेले आहेत। ही ग्रेव्हीमध्ये घालायला हे 10 काजू आणि 2 चमचे तीळ नसतील तर मगज बी घाला, भिजत घालायचे आहेत। हे साधारण 1 तासापूर्वी मी भिजत घातलेला आहे। त्या मसाल्यामध्ये घालायला हा किचन किंग मसाला 1 चमचा घेतलेला आहे। छोटा अर्धा चमचा हिंग पावडर आहे, ही अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा गोडा मसाला, 1 चमचा म्हणजे तुम्ही चवीनुसार मिरची पावडर घ्या। त्यामध्ये घालायला आता हे 2 मध्यम साईजचे कांदे असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत आणि 2 मोठ्या साईजचे टोमॅटो हे पण मी मोठे मोठे चिरून घेतलेत। ही 1 चमचा कसुरी मेथी, ही थोडीशी कोथिंबीर, ह्या 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची। चला तर मग आपण आता हा काजू मसाला कसा करायचा ते बघूया। बघा, आता पॅन आपला गरम झालाय, त्यात हे 2 चमचे तेल आणि हे 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे। आणि ह्या तेला तुपावर आपण आता हे काजू पहिल्यांदा परतून घ्यायचे आहेत। काजूचा कलर बदलू न देता हे आपण परतून घेऊया। गॅसची फ्लेम ही आता लो ठेवलेली आहे। बघा, काजू छान परतून झालेत, हे आता आपण काढून घेऊया। आता ह्या उरलेल्या तेलात आपण पहिल्यांदा कांदा टाकूया। हा ग्रेव्हीसाठी आपण आता मसाला तयार करणार आहे। या ग्रेव्हीमधला आता ह्या प्रत्येक मसाल्याचा कच्चापणा कमी होईपर्यंत आपण हा थोडा थोडा परतून घ्यायचा आहे। प्रत्येक मसाल्याचा कच्चापणा कमी करून घेतल्यामुळे ही ग्रेव्ही आपली पटकन शिजली जाते। आता त्यामध्ये टाकूया हे आलं लसूण हिरवी मिरची। आता हे दोन्ही परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया आता हा टोमॅटो। टोमॅटो पण आपण चांगला मऊ पडेपर्यंत परतून घेऊया। बघा, टोमॅटो आपण 2 मिनिटं परतून घेतलेला आहे। त्यात आता टाकूया ही कोथिंबीर आणि कसुरी मेथी आणि त्याबरोबरच आता हे भिजवलेले काजू आणि तीळ पण आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहे। चांगला आता परतून घेऊया। बघा, आता मसाला आपला चांगला परतून झालेला आहे। झाकून आता 1 मिनिटभर ह्या मसाल्याला थोडी वाफ आणूया। आता हा गॅस मी बंद करून घेते आणि हा मसाला थंड करून पूर्ण ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायचे। बघा, आता हा काजू मसाल्यासाठी थंड करत ठेवलेला मसाला आपला थंड झालेला आहे। बघायची कशी लोण्यासारखी पेस्ट चांगली झाली। हे आता आपण काजू मसाला कसा करायचा ते बघूया। बघा, आता मसाला भाजलेला असाच मी हा पॅन घेतलेला आहे, त्यात टाकून घेऊया हे साधारण 3 चमचे तेल। बघा, आता तेल गरम झाले, त्यात आता हा मसाला टाकून घेऊया सगळा। बघा, आता हा सगळा मसाला टाकून घेतल्यानंतर सतत हलवून आता ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये हलवायचं थांबला तर हा काजू असल्यामुळं हा पॅनला चिकटतो, म्हणून न थांबता हा एकसारखा हलवून तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेऊया। बघा, तेल सुटेपर्यंत आपला हा मसाला कसा छान परतून झालेला आहे। त्यात आता टाकूया थोडीशी हळद, ही मिरची पावडर, हिंग, गोडा मसाला आणि ही जिरे पूड। हे आता एकसारखं हलवून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपण 2 वाट्या पाणी ओतून घेणार आहे। आता हे मिक्सरचं भांडं खळबळून मी 1 वाटी पाणी टाकून घेतले।
तर आणखी एक वाटीभर त्यात पाणी टाकूया. गॅसची फ्लेम मोठी करून ह्या ग्रेव्हीला आपण आता पटकन उकळी आणून घेऊया. आता मसाला सगळा एकसारखा करून घ्या. त्यामध्ये आता टाकणार आहे चवीपुरतं मीठ. आता टाकूया ही अर्धा चमचा साखर किंवा 1 चमचाभर गूळ जरी टाकला तुम्ही तरी चालतो. आता हलवून एकसारखी करूया ग्रेव्ही ही. बघा आता ही ग्रेव्ही आपण एकसारखी करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया आता हे तळलेले काजू. ह्यातले मी 3-4 काजू गार्निशिंगसाठी ठेवणार आहे. हे काजू टाकून झाकून आता ही गॅसच्या लो फ्लेमवर चांगली आपण शिजवून घेऊया. बघूया आता ही आपली ग्रेव्ही तयार होत आली आहे का. आता त्यामध्ये टाकूया हा किचन किंग मसाला. ते एकसारखं आता हलवून घ्या. आणखी 1-2-3 मिनटं ही आपण चांगले शिजवून घ्यायचे. बघा कशी छान घट्ट होत आलेली आहे. तुम्हाला कितपत पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्ही ही ग्रेव्ही ठेवा. आणि 1-2 मिनटं झाकून शिजवून घेऊया. बघूया आता 2 मिनटं झालेली आहेत. बघा कशी छान आपली ग्रेव्ही ही तयार झालेली आहे. गॅस आता मी हा बंद करते आणि हा काजू मसाला आपण सर्व करूया. बघा मैत्रिणींनो, असा हा आपला धाबा स्टाईल काजू मसाला तयार झालेला आहे. ही भाजी तुम्ही चपाती, फुलके, रोटी कशाबरोबरही खाऊ शकता. बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. हे तळलेले काजू आपण आता गार्निशिंगसाठी वापरणार आहे. बघा अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत. घरचं खा, निरोगी राहा.